नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या लाडक्या कुकिंग चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण एक अतिशय खास आणि दुर्मिळ रेसिपी पाहणार आहोत. रामफळ हे फळ आरोग्यासाठी तर उत्तम आहेच, पण त्याची रबडी जर चुलीवर बनवली तर त्याची चव काही औरच लागते. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. चुलीवरची मलाईदार रामफळ रबडी. इथे एक मस्त छान पिकलेलं रामफळ घेतलेलं आहे. ते आता आपण फोडून घेऊया आणि त्यामधील बिया हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. बिया मधल्या आपण गर एक वेगळा करणार आहोत. त्यासाठी मी इथं एक पुरण वाटण्याची चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण सगळ्या बिया काढून घेऊया. रामफळ हे वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले असते. मित्रांनो, रामफळ हे केवळ चवीलाच गोड नाही तर ते एक सुपरफूड आहे. उन्हाळ्यात रामनवमीच्या सुमारास येणारे हे फळ आपल्या प्रतिकारशक्तीसाठी आणि सांधेदुखीसाठी खूप गुणकारी आहे. यात असलेले व्हिटॅमिन्स बी हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि किडनीचा स्टोनचा धोका कमी करण्यासाठी मदत करते. आणि अजून एक म्हणजेच रामफळामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पचनक्रिया सुधारते. हे रामफळ खाण्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळेच मी आज माझ्या मुलांसाठी रबडी बनवणार आहे. इथे मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता त्या अशा स्मॅश करून आपण त्याचा गर काढून घेणार आहोत. सीताफळाच्या मानाने रामफळात बिया थोड्या कमी असतात, त्यामुळे गर काढणं सोपं जातं. रामफळाचा गर कधीही चाळणीनेच काढावा, कारण की आपण मिक्सरचा जर वापर केला तर मिक्सरमध्ये गर काढताना बिया फुटतात आणि आपला गर कडू होतो. चला तर मग आपण इथे सगळ्या बियांचा गर काढून घेणार आहोत. पहा, छान असा आपला गर इथे काढून झालेला आहे. आपण सगळा गर एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण चुलीवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 ग्लास दूध गरम करण्यास ठेवणार आहेत. बघा, चुलीचा जाळ एकदम मस्त लागलाय. मंद आचेवर दूध आटलं की त्याची चव गॅसवरच्या दुधापेक्षा खूपच वेगळी आणि सोंधाळ लागते. आपलं दूध उकळायला लागलेलं आहे. आता त्यावरती जी साय येत आहे ती आपण एका कढईला सारखत राहायची आहे. त्याने आपली रबडी छान लच्छेदार आणि दाणेदार बनेल. मस्त असं आपलं दूध आटलेलं आहे. आपण त्यामध्ये 1 ते 2 चमचे साखर घातलेली आहे. यात मी थोडी वेलची पूडही घातलेली आहे. आपले दूध चांगले दाट झालेले आहे. आता हे आपण कोमट होऊन त्यामध्ये हा रामफळाचा गर मिक्स करणार आहोत. यामध्ये गर घालून मस्त असं आपण मिक्स करून घेऊया. गर घातल्याबरोबरच जो रामफळाचा सुगंध सुटलाय ना, तो खूपच छान आहे. आता हे सावकाश हलवून घ्या, जेणेकरून गराचे छोटे छोटे तुकडे दुधात सगळीकडे पसरतील आणि खाताना प्रत्येक घासात रामफळाची चव येईल. आता आपली ही दाणेदार आणि घट्ट रामफळाची रबडी आपण एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घेणार आहोत. बघा, काचेच्या ग्लासमधून या रबडीचा पांढरशुभ्र रंग आणि त्यातील साईचे लच्छे किती सुंदर दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता, चुलीवर आटवल्यामुळे या रबडीला किती छान दाटपणा आलाय. रामफळाचा गर आणि हे घट्ट दूध हे मिश्रण खरंच खूप स्वादिष्ट लागतं. आता आपण यावर थोडे बदाम आणि काजूचे काप घालूया. त्यामुळे आपली रबडी दिसायला एकदम हॉटेलसारखी रॉयल दिसेल. ही रबडी तुम्ही अशीच गरमागरम खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करून खाल्ली तरी त्याची चव अजूनच छान लागते. बघा, आपली झणझणीत चुलीवरची मलाईदार रामफळ रबडी तयार आहे.
ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका गावरान रेसिपीसह. धन्यवाद.